शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। हे पहा, या मानवी जीवनामध्ये कुलदेवतेचे स्थान आहे ते अत्यंत उच्च दर्जाचं आहे। ज्यावेळेस आपण कुलदेवतेची सेवा करतो त्यावेळेस इह पर आणि मोक्ष या बाबी आपल्याला साध्य होतात। कुलदेवतेची सेवा करण्याचे निरनिराळे जरी मार्ग जरी असले तरी दुर्गा सप्तशती या मार्कंडेय ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाचं महत्त्व अत्यंत थोर आहे आणि म्हणून नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं घरोघरी वाचन केलं जातं, त्याचं हवन केलं जातं आणि म्हणून या आपल्या ज्या मंडळांनी जे काही हा जो दुर्गा सप्तशतीचा वाचनाचा जो स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे त्या अनुषंगाने आपण आजपासून या दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करणार आहोत। दुर्गा सप्तशतीचे पाठ हे 14 करायचे असतात आणि त्यानंतर त्याचं हवनही करू शकतो, परंतु 14 पाठ केल्यानंतर हवन करण्याची आवश्यकता नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावं। आता आपण पाठाला सुरुवात करू आणि स्वामी महाराजांची प्रार्थना घेऊया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। ॐ रक्तांगं रक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जाजी अगहरणा परात्परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंतरूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निष्ठये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वैहि मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मदासी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता युतिकी प्रार्थना अनाबीजी आपल्या मना कृपा समुद्रिया मीना आश्रय दै जय सदैव पापताप आणि दैन्य सर्वदाव निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशामणी तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नानान बाधत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मुद सुख साधन आज्ञांतिमिर निरसोन ज्ञानार हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेणी अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा
आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन युतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तब नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वराः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाठ करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ आणि नवर्ण मंत्राची एक माळ करावयाची असते. आपण आता श्री स्वामी समर्थ मंत्राला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वराः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे.
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे 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 ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. हे पहा, करोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आपण ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये पाठ करत असतो, परंतु यावर्षी करोना असल्यामुळे आपल्याला ह्या पाठासाठी सर्व महिलांना एकत्रित येता येणार नाही आणि म्हणून प्रेरणा महिला या मंडळाने यावर्षी या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गा सप्तशतीचे पाठ घरोघरी पोहोचवावेत आणि कुलदेवतेची सेवा घरोघरी व्हावी या दृष्टिकोनातून हा स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे. तरी या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपण आता पाठाला सुरुवात करत आहोत आणि देवी कवचाचा पाठ आपण आता सुरू करत आहोत. दिव्या कवचम
उमस्य श्रीचण्डिकवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टपछन्दाः चामुण्डा देवता अङ्गन्यासोक्तमात्रो बीजं दिग्बन्धदेवतास्तत्त्वं श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगाः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच अतिगुह्य जय संसारी मानवा सर्वरक्षका पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्मवाच ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे। पंचमं स्कंदमाता ती षष्ठं कात्यायनी असे। सप्तम कालरात्री ती महागौरी ती अष्टमा। नवमं सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी। हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला। आग्नित जळता कोणी शत्रुने खेळितारणी। विषम संकटा माझी भयार्था शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभरण संकटी। विपत्तीना दिसे डोळा शोक दुःख भय नसे। ज्या भक्त्या स्मृता देवीची पावेश श्रेयस वृद्धित देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित। प्रेतारूढ तू चामुंडा वाराई महिषासना ऐन्द्रिगज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त आयशाया सर्वयोग समन्वित भूषणे शोभती नाना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्तया रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हलानि मुसलायुधे खेटक तोमर आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगायुध उत्तम दैत्यांच्या देहनाशाशी भक्ताया भयदावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्रधारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाभले मोहत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गे मद रक्षतु पूर्वेशी इंद्रिय रक्षाया अग्निदेवता वारहि दक्षिण दिशय नैऋत्ये खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशय वायव्या मृगवाहिनी कोमारी उत्तर दिशय ईशान्यं शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णव्यादवासिनी दश दीक्षा रक्षो ऐसी चामुंडा शबवाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्ष तुमस्तका मालाधरी ललाटाशी दक्षिणे अपराजिता त्रिनेत्राति भ्रोरमध्या यमघंटाति नासिका शंखिनी चक्षुर्मध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलो कलिका रक्षो कर्णमूलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्ष उत्तरोष्ठाशी चर्चिका अधरा मृतकला जिव्हेलाती सरस्वती दंता रक्षावी कोमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामायाती टाळुशी हडमुटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिकां नलकुबरी स्कंदाशी खड्गिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कुक्षे रक्षो कुलेश्वरी सना रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषी कामिनी रक्षो गुह्यं गुह्येश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कटी भागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी दंष्टकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकूपाशी कोवैरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जाव समांस हाडमेधाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचूडामणि तथा ज्वालामुखी नख तेजा अभेद्या सर्वसंदिशी ब्रह्माणि वीर रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मनोबुद्धि रक्षाभि धर्मधारिणी प्राणापाणो रक्षो व्यान उदान समान हे रक्ष वज्र हस्ताति प्राण कल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशि देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषि वाराही रक्षो धर्माशि वैष्णवी यश कीर्ति लक्ष्मी विद्या रक्षो चक्रनीति धना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशु सपता रक्ष मार्गक्षेम करी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतस्थिता रक्षायै नमसे स्थान कवचिन च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरिजाच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरुणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय
अभिष्ट वस्तू चिंतावी ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरी अतुल लाभ हेतु भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्यमाजितो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जय देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचवे भाव ठेवुनी देवी कला प्राप्त होती त्रिलोक्य अपराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोडाणी मृगी स्थावर जंगमा आणि कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोरा डाकिन्याजा महाबला ग्रहभूत पिशाच जय यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयजाच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजा शेषते यशवान तो यशवाडे तयाची या कीर्तिमंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाजुनी हे वन पर्वतारण्य रण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याची पुत्रपौत्रादितोवरी देहांती परमस्थान महामाया कृपावळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्रीदेवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम पुमस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्र सविष्णु ऋषि अनुष्टपछंदाः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वं जपे विनियोगाः ओम नमश्चंडिकायै मार्कण्डेय उवाच ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय त्वं देवी चामुण्डे जय भूतारती हरिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते मधुकैटभहन्तारे विधातृवरदे नमः रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे महिषासुरहंतारे भक्तासि सुखदे नमो रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे रक्त बीजवधे देवी चंड मुंड विनाशिनी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे शुम्भ निशुम्भ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे पद्मपाद वंदिता सर्व सौभाग्यदायिनी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे अचिंत रूपचरिते सर्वशत्रु विनाशिनी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तिने तुला रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे भक्तिने स्तोत्रजय घाती चंडिके व्याधिनाशिनी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे चंडिके जे तुला नित्य पूजते भक्तिने जन रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मद महासुख रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे द्वेषी नाशोद्य माझे मद लाभ महाबल रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे देवदैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे विद्यावंतम यशस्वंतम लक्ष्मीवंतम असोजन रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे चतुर्भुजय चतुर्वक्त्र संसुते परमेश्वरी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तिने देवी अंबिके रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे हिमाचल सुतनाथ सगातसे परमेश्वरी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे इंद्राणीपति सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे प्रचंड भुजदंडाचे होत निर्गम दानव रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतु रूपजय शदेयी नाश्वी षड्विकारहे मनासारखी पत्नी संसार सिंधुतारिणी मनोहर लाभावी ते कुलबान सहचरी हे स्तोत्राधी वाचोनी वाच सप्तशती पुढे जप संख्या फले लाभे सवे प्रचुर संपदा त्रिदिव्य अर्गला स्तोत्रम कुलदेवता चरणार्पणमस्तु कीलक स्तोत्रम उमस्य श्री कीलक मंत्र से शिव ऋषि अनुष्टपछंदाः श्री महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वं जपे विनियोगाः ओम नमश्चंडिकायै मार्कण्डेय उवाच ओम विशुद्धज्ञान देहाय त्रिविध दिव्यलोचन श्रेय प्राप्ति निमित्ताय नमः सोमारधारिणे अभिकिलका सभे महास्तोत्र कळोपुरे मंत्र सिद्धि तया पाठी कल्याण प्राप्ति साधक उच्चाटनादि सिद्धीशी दुर्लभ वस्तु लाभण्य सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे मंत्र नौषध तंत्र नको साधन आणखी जपाविन फळाय तिसर उच्चाटनादिक सिद्धित अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेशते भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्य गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे देवीची सर्व वाहुनी प्रसाद सेवणे तिचा किलक नाम या कर्मा शिवपुत्र समंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होत असे संसारी भय न कोटे सर्वत फिरता मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया किलक निष्किलन हे जाणून पाठावरा दोषणार हाती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यती स्त्रियांमध्ये हात संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे स्वरे करा पाठ सप्तशती सदा
ऐश्वर्याची पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन श्रीदेव्या किलक स्तोत्रम कुलदेवता चरणार्पणमस्तु। रात्री सूक्त ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मस्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तु स्वहा तु स्वधा देवी व षट्कार स्वरात्मिक सुधा तु अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपार्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तु विश्वाची तूचोद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना उद्भवकारी तू माता पोषण जीवनामध्ये संहारूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टि तुष्टि शांति तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोराज शंखिणी चक्रिणी तथा श्टापशरधरे देवी भूषंडी परिगायुधा सौम्य सौम्यतरा माजी तू सौम्या ती सुंदर परापरा हुणी तू थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्याती जी शक्ती ती तूच सर्वरूपिणे सर्वशक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टिपालक संवर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णू शिमायतु शंकर प्रलयाधीश तुचा धारत्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नुसनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहितयाशी दुर्दर्श मधुकैटवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गायै नमः। श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकेडबनाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग। ओम प्रथमचरित्रस ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदानंदा शक्ति रक्तदंतिका बीज अग्निसत्वरूपेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोगाः। ध्यानम खड्गा चक्र गदा चाप परिघा शूला भूषंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांति पाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविविधि निद्रा जगन्नायका। ओम नमश्चंडिकायै ओम ऐं मार्कंडैवाच। सूर्यतनय सावरणी मुनबुलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो। कृपावंत महामाया त्याने मनवंतराधिप सावरणी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ। पूर्वी सारोचे शामाजी चैत्रवंशी भूपती सुरतनाम महाराजा समसक्षती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कोला विध्वंस जेत्यांनी तरी सुरत जिंकेला रण सोडनी तो आला संभाळी पूर आपुले जिंकले तेही वैरांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बरी दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशेराज होनी अश्वस्वारतो दुर्दैवल पूपा हे जातसे घोरकाननी आश्रम मेधा मुनीचा हिंस्त्र कही विसावले शोभनीय शिष्यवृंदे राणसुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काळंदी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चिंताने चिंतात्वंतरी करी माझी अप्रोजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची अजबळी दुष्टते भृत्यपीडक छळतजन वृंदाशी कोणवारील त्या खळा माझा ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या मौजेत रुडता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता बाहुनी दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठनी आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपतीत या सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्यगत गद जाहला मोकळे करुणी चित्त फुरतगत त्याशी बोलिला वैश्यवाच समाधीनाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मद बाहेरी धन नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्तमी वनाल गृहवृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचनामत त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवाच स्त्रीपुत्र धन जे वनवासासी कारण प्रियलोभी नारी पुत्र वाटिती का बरे तुम्हा वैश्वाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मद मन माझे नावर हे करावे काय ना सुचे पितृस्ज्ञान से पुत्रा धनेची छळती मद पती प्रयत्न पत्नीशी आत्मीयवैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास
श्वास मिलांब घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया पाषाण हृदय आपता न भुलू मी करू कसे मार्कंडे वाच मेधामुनीच्या सेवेशी आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधीनाम बैशतो विनयनीतीने भावे आदरे बैसले पुढे बैश राजा करही काही वार्तालापतया स्थळी राजवाच भगवन उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया मी पराधीन चित्ताचं त्याने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची आस्तव नसे सत्ता आता माझी आज्ञेने तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन तक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघे सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषुक्ताजी कळुनी झमली आम्हा सज्ञा नसुनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेकिनी की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिर्वाच भाग्यवंता समस्ता शिकळे विषज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नरत्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विशालागी मानव पशुपक्षी मृगतैसे भोगती विषया नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षी ही स्वयक्षुधातृषयाशी परिमोहित चित्त हे पिलांशी उदन देती कुळनी मोहा असा आपणा प्राप्त जे काही भोगा दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रात पशुपक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तई मारतरी माया प्रभाव मोहन सर्व लोकांशी ज्ञानित हिन मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाये तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पावली तिची भक्ताश्वर मोक्षाचा प्रसन्न त्विती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासत हेतु सर्वबुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्किही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यात ही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाय ही देवी कळवा आम्हा जगिती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषिर्वाच जगद्रूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धभाय अजन्म जन्म घेत असे अरूपा धृणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती जला होता श्री विष्णुशेषास कर्णमणातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मास धावले खाया ब्रह्मामानी महाभय विष्णुनेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरीची विश्वाची धारण करी विश्व हे संसारा पाळून सारा मोड घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्याव्या नाही तुलनेशी कुणी तुझा आले तू दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी जागणमाया त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मासूत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिक सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदु रूपार्ध मात्र अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची उतुतोद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रास सिजना उद्भव करी तू माता पोषण जीवनामध्ये संहारूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी हिम तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टि तुष्टि शांति तु क्षमा खड्गधारिणी शूरिणी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा चापशर धरे देवी भूषंडी परिगायुधा सौम्य सौम्यता रामाजी तू सौम्य अति सुंदर परापराहुणी तू थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्याची शक्ती तूच सर्वरूपिणे सर्वशक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टिपालक संवर्त निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ स्तोत्राशी मद विष्णुशी माय तू शंकर प्रल्हाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसनी योग्य जयमही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावै मोहित याशी दुर्दर्श मधुकैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धि विष्णु सी मारव दैत्य दोन हे ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तबिलिते भाषी नेत्रनासिका हृदय भाऊ श्री वक्ष विष्णूचे निघारी त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एक कारण जलामध्ये शेषाच्या शयनातुनी योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकेड दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनाबर कृतारक्त नेत्राने ब्रह्माशी खावी इच्छिती उठून विष्णूने ते मा संग्राम त्याशी बांधिला 500 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूसी वर्मा मनस्पित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण व्हा झणी देवावर इतका हा दुसरा नलगे मद ऋषिर्वाच धोकाबरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा बदावे जलना जिथे ऋषिर्वाच तथास्तु म्हणणी तेव्हा शंखचक्र गदाधर जांगे बरे ठेवून या दोघांचे शिरगे हरी ब्रह्माच्या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक्य महात्म्य देवीचे वर्णित मी पुन्हा तुला ऐमोम श्री अच्युते विरचितां प्राकृत भवत टीकां श्री मार्कंडे पुराणे सर्वणिक म्हणंतर देवी महात्मे प्रथमः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु
अध्याय दुसरा. एकत्र तेज देवांच उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनीशी करी निष्प्राण तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्टिक छंदा शाकंभरी शक्ति दुर्गा बीजम वायुस्तत्व यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगा. ध्यान. ओम शोभे अक्षगदानी शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड़ग शंक सुरभि अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवीमी महिषासुराभरणी श्री लक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिर्वाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण जाहले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसन्यास जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होनी बैसला पराजित देवता गेला ब्रह्मास करुणी पुढे शोविष्ठू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा जय सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वर्णाधिका महिषासुर गांजुनी स्वय झालाधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीस फिरती हिन दिनते मानवाप्री पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचं वृत्त सांगुनी झाले शरणागत नाशा दैत्याचा तो सांगा साधन शक्यते. देवता पडल्या भारी ऐकता शिव विष्णुते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेजवाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात समावले. इंद्रादिन देवांचे तेज पागुनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वतकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेज व्यापल्या सर्वही दिशा देवताभाती नेत्री तेजाशी तुलना नसे. तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकाशी शिवतेजेचे मुख. यमराजाची या तेजे केसडोई सवाढले मह तेजे श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कठी वर्णापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्मतेजाने सुरेतेजात आगळ्या करांगुळ्या वसुतेजे कुबराचे निनासिका. पतीची या तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्यांशी भ्रुकुटी तिची. कानवायुतुने झाले मिळाले देवतेजचे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरिदेई आदरे अंबिके प्रति. वरुण शंक देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे. ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो कमंडलो. रोमरोमी महातेज सूर्यदेई भवानीशी प्रदीप्त ढाला काळाने तलवार दिली तिला. क्षरसिंधुहार वस्त्र दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र देई गौरवाहोशी. नुपरे दोन्ही पायाशी गळाशी सरी साजरी बुद्ध्याबंधल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसादी विश्वकर्मा सहर्षतो. अस्त्राभिद्ध कवच देवीशी दान देत असे कमलमाला बक्षासी सर्वदा फुल्लाईसी जय. सागर देवीशी देई पद्मपुष्पकरामध्ये हिमाचल देशवारीशी सिंह पैसावयास्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वी धरता महानाग शशदे नागहारतो. अन्यन देवता देती अस्त्रशस्त्रादिभूषणे ऐशी सन्मान निली देवी अन्यन देवतांनीही. उच्चस्वरे अट्ठासती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले न भत्या गुणे गगनीनाद मावेदांत भैसान बाटले. विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्तिभावे महर्षणी नम्रते स्तोत्र मांडले. त्रिलोकाक्षुब्ध पाहुनी उठले सज्ज दैत्यते सुसज्जित दैत्यसेना सामरी धावली त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐसी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी जळके शिर. व्याकुळ सप्तपाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्ध दैत्यदेवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशासुर प्रकाशला. महिषासुर सेनेचा चिक्षुरसो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे. 60 सहस्र रथींचा उदगर स्वामी तो लढे. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महानू. तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथीं सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी वाष्कल तो लढे. गजाश्वेक कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्रुत महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्त्र कोटी महिषासुर त्या सवे. ससैन्य कर युद्धाशी हत्तीरथ ह्यातुनी तोमर भिंदी पालशक्ती फरसा खडग मुसळ. पट्टीशादी अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ. वधाय देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर. घेरली देवी दैत्यांनी चाललेली युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवशी शक्ती हाणीती. खैकती पाशते काही मारती खडग कोणीते. उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गादेवी समारण्या. क्रोधाबली महादेवी दैत्य शस्त्रास तोडीते. थोडी थकली नाही मुखमल्यान्न से जरा. शस्त्रास मारी दैत्याशी स्तविती ऋषी देवता. वाहन सिंह देवीचे मनात वनवाजसा. रणात सुरामारी विचरे भय सोडणी. निश्वास सोडता देवी सहस्रगण दक्षिणी. सहस्र होनी दैत्य शस्त्रास मारती रणी. फरसा भिंदी पराणे घडगपट्टीचे घेऊनी. सामना घेती दैत्यांचा शौर्य बेल विलक्षण. निर्भय देवीचंदे मधुनी असुराजना. नागारे शंकानंदे बाजबीती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी. देवी शर्षवाय ते मृदुंग ठोकुती गण. भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य मध्यदेवी महाबला. ओढले बांधुनी पाशे मारुणी तलवारती. करी दुदासुरांचे गदा घाब कुणावरी. लागले मुसळ कोणा उगती रक्तते खळ. शुलाने फाटली छाती शबलोळे भूमीवरी. बाणवर्षा करी देवी झाकले सर्वंबर. तुटला
तटाटी दैत्यांच्या थव्या होती व्याकुळ संगरी छिन्नभिन्न भुजा झाल्या कुणाचे बाण खंडली देवपीडक दैत्यांची गतप्राण कलेवरे बधुनी तुटले कोणी जंगाघाती दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीरधडचे राहिले जरी शस्त्र घेऊन धावे दिविशुद्ध खेळण्या तुटले दैत्य देह दैत्यांचे कबंध वाद्य ऐकुनी नाचती रणरंगी ते ताल सुर धरुनिया खडग शक्ती वृष्टी हाती असंख्य धड धावती देवीचे म्हणती थांब उन्मत शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्त भूमीची चालण्या नुरली जागा रक्ताचे पाट चालले अरण्य जाळतो अग्नि दैत्य सेनात शिरणी क्षणात झारी नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते दैसे दैत्य गेले मरुणिदै लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हरबी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचा ऐसेच बदले किती देवीचे गणते लढती बधित दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदी वर्षती फुले ओम श्री अच्युते विरचितायां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडे पुराणे श्रवणकंत्रदेवी महात्मे द्वितीयः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सभे मेले सर्व दैत्य सैनिक सर्वते महिषासुर बदला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्रक्त वसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना भळावरी चंद्रमा शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमों पाहि मां ओम ऋषिर्वाच नाशपावण दैत्यांत चिक्षुर दैत्य श्रेष्ठत धावनाला पुढती वधा देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडे दैत्य शैशर मेरूच्या शीघ्र जैसा जलवर्षा भोतसे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे बिदारले धनुष्य ध्वजा तोडणी बाणे बिंदुनी त्या खळा घ्याळंग प्रत्यंगी केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यर्ताश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाडी सिंहाशी घाबतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे भाऊशी लागता तुटे दैत्याची तलवार ते सकोर्द रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माऱ्या फेकला नभ मंडळी सूर्यासम प्रभाचे ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चुक्षुर मारला वेगे गत प्राण पडे घळ आला चामर धावणे देव पिडक दुर्जन हत्ती बरी तो बैसोनी शक्तीने मारे देवीची देवी महाबलाईसी हुंकार करतात वरे शक्तीचा नाश झाला चामराचा तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडूने टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैस उडून या भावयुद्ध सुरू झाले दोघे बळला भीती दोघे हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी शिलावृक्षादी मारण दैत्य तो असा देवीच्या हातून मेला चपटांनी कराल तो गतीने उद्धत मेला बाणाने ताम्रंदक बाष्कल भिंतीपणाने मारी देवी तक्षणी त्रिनेत्र त्रिशूलाने उग्रास मारला त्वरे उग्र वीर्य महान दैत्य ती बिदारले बिडाला तलवारीने धडापासून तोडला दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना समर्थाईशी रड्याच रूप घे खळ महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले हुंदडा देत कोणाशी खुरांनी मार देत असे पुष्टशिंग कुणा मारीत वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायू नाही कुणी धराशारी किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा आंतरिक उर्द दाटला महिषासुर त्वेषाने परत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरत वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत बुडती भूमी सकृत महादैत्याची पादाचंडी कोपरी बर्धार तुटली तेव्हा क्रोधाला अनावर बांधा दैत्य पाशणे रणीबद्ध तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंहहुनी धावे तो वाराला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडे तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहा सोडे देवीचा सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रडा पुन्हा झाला त्रिलोक त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिवणी अंबा मृत माता बाबाबली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलदमत्त दैत्य गर्द शिंग मारुणी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिके बरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाजल रक्तष्टी सुदास विवाचे शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पावते जोबरी मे पिते सुधा पडता तू प्राणीन गरजतील सुरेश्वर ऋषुवाच ऐसे बुरणी ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्षणी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडणी बाहेर येत असे नर देवीने जे शक्तीने येतार्थ निरोधीला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी आहाकार रणी झाला दैत्य सेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता अमर्ष दिव्य दुर्गास्तवन मांडती यश गंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युती विरचितां प्राकृत टीकां श्री मार्कंडे पुराणे श्रवणकंत्र देवी महात्मे तृतीय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्रती देवता वरदान दे ध्यान ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जियेसी शंखा चक्रा कृपाणा त्रिशूल करधरा
धारी नेत्रत्रयाशी सिंहस्कंदादिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजय करी जय ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिसी जय ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादिदेव नमना लीन होती भारी लावण्यंग फुलती यश सौख्यदाने देवी स्तोत्र करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती देव सर्ग भुवनी जिचिया विभूती जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला होती येस नमिता हितदामाला ठाव प्रभावनजीचा भगवान अनंता ब्रह्मा शिवनवदवेनित स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा बाहुविचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पापा भाग्य सभृदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महानुकुलिनांतरी लाजाईशी पाळी जगास नमितो तिची आपदाशी नावर्णवे त्वदिव रूप अचिंतायसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्राद्भुत कसे स्तवमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेणे हरिहर तुला नच दोष धूळ आधार तुझ सकल जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता स्वहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पित्रा तव कारणाने तेणे स्वधा जन तुला म्हणतात माने तो मोक्ष साधन अचिंत महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे अभ्यासती मुनी जया निगमा पथाला विद्यापरा तुझा अन्य तुझ्या रूपाला तू शब्द रुग यजु आणि सुसाम छंदा ऐश्वर्य छटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिकयाती पिडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुझ ते दृढ शक्ती मेधा नौका तुदे बळतारी प्रपंचबाधा तू कैट भारी हृदयत्व वत्स चिन्ह गौरी तुझा शिवकरी अतिथोरमान ईशत सुहास ममला शशी अमला शशीपूर्ण बिंबा लावन कांती कनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नमलावह मातईशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिषतो नच सोडी प्राण भील काल ही जया बघता मुखाला पाहुन ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुरासी तू प्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभ यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे होती नामे तुझ्या भय हरे भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगत हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हरणी एक तुझी सर्वोपकारणी प्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभ कामनेने तुम्हारी शिखळ जनारणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त भाया दैत्या जनावदसी तू सदैरणाय त्वदृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संहारिषी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्री पुहोनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्वयेन सुराबल कोण नेत्री चंद्रानने तब सुदर्शन जास होते अंधत्वयील तयास कसे तरी ते दुष्टापराभूत करी तब देवीशील लावण्यकांती तब चिद्रुपते अतुल निर्गर्भ होती सुर स्वर्गी तुझ्या बलाणे तू जिंक शिरी पुदळा करुणार्ध प्राणे लावण्य सिंदुरु सुंदरी जलारी पुकापता आहे गे थोर कोण तुझ हुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारली अरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपत देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्षंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करोनिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षवे चंडिकेमा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन अम्मा संरक्षावे तुवा सदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तबिलैष्या परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंधार्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणी तरी द्यावे अम्मा काही इच्छेस तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्त्रावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभवित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगतहिता तथास्तु देवुनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोकित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभनाशबी
सुंदरी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकरक्षा प्रकटिती पुन्हा पुन्हा ह्रीमोम श्री अच्युत विरचितां प्राकृतोर्थ टीकां श्री मार्कंडी पुराण सर्वग्रंथदेवी महात्मे चतुर्थाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 5 देवीशी स्तविती दैव सांगती चंडमुंडते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत एतसे विनियोग वमस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टपछन्दाः भीमा शक्तिः भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेद स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगाः ध्यान ओम घंटा शुलहराणि शंखमुसला चक्रधनु सायका हस्ताब्दी धरुण शरद शशिदशि कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजतमी शुंभादि कैले स्वाहा ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभनिशुंभाने हरिविलासचिपती त्रैलोक्यज्ञ भागाशी त्याचेपासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम यांचे पदतया हाती अधिकाहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती अपराजिता देवीचे देवास्मरण जाहले आपत्तिकाली समर्थमद निश्चित धावणे देवांचे सांबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देवांबिका आठवणीवर लागी संकटी सोडविन मी देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णुमाय स्तविती मन लावनी देवावुचुः नमो देवी महादेवी शिवेशिनत नित्यवंदन नम प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तु दुर्गंपारा तु सार सर्वकारिणी ख्यात्यानिक तो कृष्णा धुमरेश नित्यवंदन अति सौम्याति रौद्रा वारंवार प्रणामः नमो हे जगदाधारा कुर्ती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ढाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची इंद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी तुष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्टलाभे स्तविती जिलासुर जेस सेवी पहिले ही सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्य ग्रासता अम्मासुरा प्रणामं मी करतो निरंतरा विनम्र भावे समर्था तिला झणी अम्मा नर हो विपदा कदा कुणी ऋषीर्वाच देवता सवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राधा तदक्षणी विचारिताती देवांची देवी भ्रुकटी सुंदरा बुधभोरी तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे सै गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव जाहला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मदा तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावरी कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्यांते सेवक चंड मुंडते पाहती अंबिकेची या लावण देहयष्टीशी जावणी सांगते शुंभ एक लावणे सुंदरी हिमाचली वसे राजसुरत्र कांतिमानजी नसेले पाहिली कोणी कोण कोटीले शोधगे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊ नितस्वय मणिहत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभ पारिजात तुरुश्रेष्ठ अश्रोच्च श्रभातुवा
रायरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंस संयुक्ते शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जबळी तुझ्या कुबेराच निधी तुत्वा महापद्म हिरावला किंजलकिन युग्ममाला सागराने तुला दिली कांचन स्त्रावीचे छत्र होते वर्णाच्या घरी प्रजापतीच्या पाशते आता जबळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जय वर्णपाशतो आज निशंबा जबळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्येच्या सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्नतेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी देवी नो हे प्राप्त तुला कशी ऋषीर्वाच ऐकडे चंडमुंडाचे पाठवे देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यांशी शुंभ सांगित यादुता आज्ञेने माझ्या जावे बोलावी देवीशी असे उपाययोजनी ऐसा अनाबे सत्वरी दिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वतच्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूतवाच देवीदैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वत्र आज्ञा मानित देवता ऐशात दैत्य श्रेष्ठांना दिला संदेश ऐकत मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मद देवता यज्ञ भागे मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मद सर्वची ऐरावत जिंकला मी इंद्रवाहन जो असे उच्चै श्रव अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज बंधूंनी नम्रत्वे अर्पिती मला देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जय ते सर्व माझे आपाशी सद्दा आहेत सुंदरी रत्न थोर तो विश्व आम्ही म्हणतो तुला रत्न भोगते आम्हापाशी वायवे रत्न मल्लिके ममानुज महाशुराथवा मद सैबतू सुंदर चंचल नेत्री रत्न तू भूमीचे बरी परमेश्वर तुला पावशी मद अनुग्रहे विवरुणी बुद्धीशी भावी पत्नी तुवा मद ऋषिर्वाच ऐकून तुत वचना दुर्गा कल्याण सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे देवी वाच सत्य तू बोलला दूत अल्पमिथ्यान सहित हे परिमत प्रतिज्ञाशी निश्चय पाहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐका मम निष्ठय मज जिंकिल संग्रामी मम गर्भासनाशवी माझ्या सम असे शूर होईल पतितो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्राम जिंकुणी त्वरे वर्णवे मद सांग विलंब काय साइथे दूतवाच देवी गर्भांध तू होशी मद सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहाशी उभे देवेंद्र विक्रमी मोठा पळालो युद्ध क्षेत्रीचा तया दैत्या सवय कैशी अबलेरण इच्छिसी शुंभ शुंभाजवळी मानाने चल तू आता ना तरीके सोडून तृणमते तिथे तुला देवी वाच शुंभ शुंभते शूर परी मी वरुते कसे निर्धारा पहिला माझा विचारा वाचुनीचा हा आता तू सांग जाऊन बोलिले जे मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचितां प्रकोर्ध्वार्थ टीकां श्री मार्कंड पुराणे श्रवणनंतर देवी महात्मे पंचमः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचनवध ध्यान ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणि दीप्तानळी शोभली देही कांती अशी दिवाकरदशी नेत्रत्रय रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रद डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकिनी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिर्वाच देवीचा ऐकून दूत बिद्र होतो करी दैत्यराजास विस्तार कळवी वृत्त जाहले ऐकून दूत वचना सकृत दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत तो धूम्रलोचना जावे अनावेवडून तिला धरुणिके सदुष्टेचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कुणी औषध क्षणी त्यांना बधावेत वा महाशुरा ऋषिर्वाच आज्ञांकित साशिकृत दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेणे ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभाचे पाशी म्हणे गर्जनी चालतो न मानिशी या वचना तरी ओढन केसमी बलपूर्वक कुर्धाणे नेईन बोलला असे देवी वाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मजोडोनी नेताना करीण नारी काय मी ऋषिर्वाच ऐसे बोलत धावेत असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या दक्षिणे भस्म दाहला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवूनिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी वध बिदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादैत्यसी सिंह तो नाखाने फाडले कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडूनी केसरी पीतसे रक्त आयाळ हलवूनिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुरसेनेला देवीप्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधये शुंभ संतप्त झाला कापती ओढ दैत्याचे चंडमुंड महाकळ आज्ञा देते असतो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरुणिकेस ओढा ती अनादिवी त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास घाव ही करा असुरी आपली विद्या टाकून देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढनिता नाणा दुष्ट स्त्रीवदता बरी ओम श्री अच्युत विरचितां प्रकृतवर्त टीकां श्री मार्कंडी पुराणे सावर्णिके मनोंतर देवी महात्मे षष्ठाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 7 ध्यान ओम ध्याविती रत्नपीठा मुदर शुकस्वरा ऐकिजी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी श्री शशिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्लारमाला निमित विलसे चोळीती रक्तवस्त्रा
मातंगी शंखपाला मधुर मधुमदा कुंकुभाळे विचित्रा. ओम ऋषिर्वाच. आज्ञेने शुंभ दैत्यांच्या तुरुंगणी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालले. सिंहाचे बरी देवी मंदहास्य करीतसे. दिसे हिमाचलाची आ सुवर्ण शिखरावरी. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना. धरण्याला भवानीची तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधयुक्ता ती पाहत दैत्य धावती. काळा रंग मुखी आला क्रोधे संतप्त जाहली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विकराळ आनना. तलवारपाश घेऊनी काली प्रकडली स्वये. विचित्र खटवांग धरा मुंडमाळा गळ्यामध्ये. चित्ता चर्म परिधान शुष्क मांसा भयंकर. अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा. निमग्न रक्त नयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या बरकालिका. भक्षी प्राणास त्यांच्या पार्श्वरक्षक मारले. माहुतांकुशधारी सागंटा गज सैनिक. एका हाती धरून या त्यांचा ती प्राण भक्षित. सारथिरथ अश्वादी दैत्यसेना महानती. भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे. लाथ गुद्धे कुणा मारी धक्के देके सोडूनी. गळा दाबी कुणाचा ती धक्का देव जरछातीने. असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरून त्वरे. तोडणी फोडणी टाके दात चाबित अंबिका. सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सुर मारिले. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते. खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती. मृत्यूच्या वदनी गेले दुष्ट दैत्य महाखळ. क्षणात मारली सेनासुरांची महाबली. कालिद्विवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षभ संगरी. भयान लोचना देवी बाणाने दिसे गुणा. मेघाने दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडून होता ते दिन दक्षिणी. सकृत गर्जना केली कालीने विकटाद्भुत. विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे. धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भूवरी. मुंड धावून येता दिवी तलवार घेऊनी. क्रोधाने मरुणी त्याला संग्रामे नोळवीत असे. महाबली चंड मुंड संग्रामे मरता असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जनी थोरती. चंडिके जबळी गेली बिजन्मत्त बोलत. चंड मुंड पशु घे भेट मी दिली जे तुला. शुंभासी आता वधावेत्वा स्वैरणी. ऋषिर्वाच. पाहुणी मुंड दोघांचे चंड मुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंड मुंडा समारुणी आली तू मद पाशिके. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितायां प्राकृत टीकां श्री मार्कंड पुराण श्रवणकवंतर देवी महात्मे सप्तमः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8. रक्तबीजवध ध्यान. ओम प्रभात सूर्यापरी स्नेहनेत्री. धरित पाशांकुश बाण हाती. प्रदीप्त शक्ती अणिमादिकांनी. अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिर्वाच. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली. संग्रामी मिली पाहुनी शुंभ संतापलामणी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा. आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीस. सेनापती जय 86 बुधायुध चलारणी. 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला. 50 कोटी ते वीर शतधौम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सैन्यासरणांगणी. कालक दौवृद मौर्य कालकेय महासुर. युद्धास सज्ज होनी ममाज्ञेने चला त्वरे. प्रकर शास्त्रात शुंभ आज्ञा दैत्यांची देवुनी. सहस्र सैन्य घेऊन युद्धाशरणी जात असे. भयंकर दैत्य सेना पाहुनी चंडी कारणी. टंकारमध्ये भरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका. नाद विसरायला त्याचा सर्वता आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सकृत सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिके विष्णू इंद्रादी देवता. देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीसी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या. चंडिके जवळी गेला दैत्य संहारी इच्छुनी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे. शस्त्रास्त्र घेऊन हाती आले उद्धार्थ देवता. हंसयुक्त विमानेशी अक्षसृष्ट्र कमंडलो. आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मांड तिरणा. महेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर धारणी. कंकण महानागाचे भाळीचंद्रार्ध भूषण. कार्तिकेयची शक्ती मयूरवर वाहिनी. शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातळी रणा. वैष्णवी गुरुडासीन शंखचक्र गदाधर. शारंग दोन हाताशे कातक खडगते. श्रीहरी यज्ञ 12 शक्ती जैतया. वरास्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित. नारसिंह नृसिंहाची नृसिंहापरी आली ते. ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी. इंद्रशक्ती वज्रहाती ऐरावतापरी दिसे. प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र सादरे. देवशक्ती सभे चंडी पाहुणी रणी शंकर. बधवय शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीचे देत असे. द्वीपासून ते वेळी भीषण देवी भीषण चंडिका. झाली प्रगड संग्रामी गर्देशत शिवातची. ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा. म्हणे तू दूत हो आणि बोध शुंभदे. त्या अति गर्भांदाशी तसे दैत्य सैनिका. इच्छिती युद्ध दे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यानं जा पाताळी जीवित पाहिजे तरी. त्रिलोक राज्य त्या इंद्रा देवासिज्ञ भागत. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा. माझ्याशिवाय तुम्हाला की भक्षतील दक्षिणी. शिवदूतजीचा झाला ऐशी सन्माने जी जगी. शिवदूतेजीचे नाव तिचे नाव संसारी ख्यात झाले. शोभोदासे ऐकोणी कात्तेनी जिथे असे. सकुर दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती. वृष्टिशक्ती बाणादी देवी लागुनी मारती. टंकारुणी धनुष्यासी अस्त्राशी प्रतिशस्त्रते. शस्त्रास तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुणी ती काली खटवांगे बदुनी कुणा. शत्रूच्या घेऊनी प्रणा विचरण भूमीची. ब्रह्मा
ब्रह्माणी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हिन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेयची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची या वज्र शतश दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराई दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारे विछिन्न लोळती भूमी नारसिंह नखाग्राने फाडे दैत्य महाबली करुणे सिंहनादा सिरणी फिर भयानक शोधुतीची अनादे भयभीत सुरते शोधुतीची हस्ते बद त्यांचा हो दक्षिणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाकळ युद्धा लागी तय काळी तया संग्रामी धावला रक्त देहातुनी त्याच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवले लढणारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधुनी घाळ दैत्य जाहला थेंब रक्तातुनी आले तितुके दैत्य धावले वृद्ध खेळावं लागी सर्वांची पूर्णार्थता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्त थेंबातुनी तिथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सभे घोर खेळत युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची घावे घाळ रक्त सांडित रक्तबीज संख्यात होती शत सहस्त्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घाळ दैत्य तो इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारुणी कोमारी वारई खडग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजा समारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणी असं शौर्यपूर्ण दाविले शक्तिशूलादी घातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्व दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती त्याने संग्रामी देवता पाहुणे खिन्न देवांची कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझे शस्त्रपाताने घाळ रक्तबीज रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासवेत्वा महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणातत्वा क्षीण होणी तो दैत्य रथ नष्ट होणारा निश्चित ऐशा युक्तेने पुन्हा रक्त रूपांतरा नये ऐसे बोलण पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हाणी नाशिचित देवीचा थोडी दुःखी ना झाली गदा सोसनी चंडिका रक्तबीजाच्या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खडग वृष्टी रक्तबीजा समारित चामुंडा रक्त संहारे त्यांनी दैत्य नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तेन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वी सिंधुपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची अवधधैर्य देवांशी झाले मातृगणा महासौख्य रक्तबीज नराहिला रणोन्माते हती हर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भारतटीकां श्री मार्कंडी पुराणे श्रवणेनंतर देवी महात्मे अष्टमः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 9 ध्यान ओम बंदुक कांचन तनुरुचिराक्षमाळा शुभे भुजित वरदांकुशपाश भाळा चंद्रार नेत्रत्रय सुंदरार्ध नारी भावी तिला शरणमी जीवनांधकारी ओम राजोवाच विचित्र कथा यायची स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्तीचिते मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्याशी निष्प्राण पाहतारणी शुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले दुशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुणी क्रोधांतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावणी ओढा दैत्य देवीशी मारण्या शुंभा सक्रोध तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाण वर्षरणी चाले भयंकर शुंभ ते योद्धे देवी शुद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुणी घाव केले तया वीरा अंग्याघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रतिपट ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घावतो करी क्षोरप्रमाण देवीचा निशंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सुडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडलीमध्ये विभाग होऊनी पडे सक्रोधशूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुणे बुक्का शूलमध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी शूल त्रिशूल मारित मध्येच तोडणी टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाडीने श्रवण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढवणी बधाव्या अंबिकेशी रणी धावतो धाव घेत असे अनुपम भुजा आट सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शुभाद्भुत दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंचावडून केला शब्द दुस्सा संगरी घंटा अतिबाजरी भरिदैत्य चित्ती थरारले दिशादायी भरून या ध्वनी गेला न महावरी तेव्हा गरजत असे सिंह गजचित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून हात भूवरी मारले त्यात शब्द वाढवणी पहिले शब्द थोपती शोधती अट्टहास करीत ते रणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्ट आता येथे उभाराह तेणे धैर्य देवतांशी गज्जाय हो गरजती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धक धकतीजीच्या देवी मारुणी बोथाडी शक्ती केली पराजित शुंभते मनादे गंजमित्र लोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरा
शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडे सनिचेष्ट पडला खळ त्रिशंभवनी जागा मूर्छेतून नरणामध्ये देवी कालिनी सिंहा क्रोधे धावा करीत असे दश सहस्र बाहून निशंभचक्र फेकित आच्छादन झणी केले चंडिकबरी त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे शूर्ण सोडणी तीशर चक्र बाणताचे ते थोडे क्षण न लागत निशंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या बधाव्या चंडिकेशी वेगाने शिखर धावला गदा तोडली देवीने मारून तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्यात तिला चंडिका पाहुणे ऐसे शूल फेके तयावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भव दैत्य निशंभाच्या तनुदिनी देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हासरी जोर जोराने दैत्य तोपडाला धरी सिंह कठोर दाडाने दैत्यांचे कंठ फोडित काली शोधती तेव्हा होती दैत्य मंडळे कोमाराने किती कांशी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्र निरनिस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वारही ती सुळे मारी त्याने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित इंद्री ती वज्र मारुनी प्राणे मारी किती खळ दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शोधती सिंह यांनी संहार मांडला श्रीराज्युते विरचितायां प्राकृत भारतटीकां श्री मार्कंडे पुराणे श्रवणिक मंत्रदेवी महात्मे नमो महा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 10 ध्यान जी तप्तवत जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरितांकुशपाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयध्याधृतेन्दुलेखा ओम ऋषिर्वाच निशुंभप्रिय बंधुषी दैत्यसेने सवै मृत पाहुणीशुंभ सकृदे बोले तोंबिके प्रती गर्वान दोषिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी साह्य तुझ सर्वांचे तेणे विजय हाव तुझा देवी वाच दुष्टांड नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मधुरपे मिळती पहा ऋषिर्वाच ब्राह्मणे आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिकेक संग्रामी पाहिशुंभ महाबली देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मधुरपिलीन होनी एकटीने मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा ऋषुर्वाच पाहती दानमदेव संन्यास संग्रामी शुंभांबिका भयंकर खेळती युद्धवीरत्व कोण वर्णिल शस्त्रास बाणवर्षणे लढती ते परस्पर भीषण उद्यते वाटे विस्मयकारी याजना दिव्यास्त्रांबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जटाकी देवी हुंकार गर्जुनी तोडे तेव्हाच अस्त्रानद्भूत परमेश्वरी असुर तोटाकी बाणाविशस्त्रास देवी झाकली सकृत बाण मारुणे देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य तात्यांबिके बरी देवीने चक्र मारुणे शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्ताईशी ढाल घे तलवार तो चौतळून या क्रोधे धावला देवीचे बरी चंडिकेने धनुष्याने मारुणे बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडतात वरे बुक्का माराव्या लागी मुठबांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपटत सुरेश्वरी छतित दैत्याच्या थोराघात झाला शुंभ एका चपटाने पडला धनी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्राम शुभातिते पुढे तो गगनी गेला आकाश देवी धावली नभात रडती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभासी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होनी माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभाला पाहुणी आपल्याकडे तुरशल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र परत दीप झाले कंपित तेदबा उडाला पण दैत्यंत देवीशे जयला भला प्रसन्न स्वतः आली सर्व लोकी दक्षिणी दुरात्मा शुंभ तो मेला न बसू स्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुष्ठिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देव हर्षितंतरी गंधर्व गाती गीतांशी वदती वाद्य मोहक अप्सरा गणतालाशी धरुणी नाचतो नभी वायुसुपान वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्निभीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचितायां प्राकृत भारतटीकां श्री मार्कंडे पुराणे श्रवणिक मंत्रदेवी महात्मे दशमः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान बालरविवत कांती शशी भाडी सुस्तन त्रैनेत्री सुहासवदनावर्ती वरदांकुशपाशा भयते हाती ओम ऋषिर्वाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवंदी करुणी समोरा कात्तेनीशी सुरस्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नान देवी काती देवी विनम्रास प्रसन्न भावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मयी स्वरूपा स्थित तू अशोक शौर्यासी मातब पार नाही पाणी जगा तृप्ती तुझैनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलागर विश्वा परमात्माया मोहितत्वाया जगतास केले मोक्षात्वा लोक किती कनेले विद्या समस्ता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवया योग्य स्तोत्र उक्ती अन्य याभुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गापुर
विश्वगत देवी नारायणी नमोस्तुते कलाकाष्ठदिरूपाणे परिणामप्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टिस्थिति विनाशाहे शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्द्र परित्राणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणि रूपधारिणी कोशाम्बक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचन्दायुधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूरकुक्कुटवृते महाशक्तिधरे अनघे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्रगदा शरंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाथी उग्र महाचक्र दाढे वरी वसुंधरा बराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंह रूपिणी उग्र दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्यत्राण सहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्रनज्वले वृत्रप्राणहरे इंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण वृतदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते दंष्ट्राकराल बदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूतिभा भ्रवितामसी पाववे नियति ईशे नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयात् रक्षे हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचनत्रय भूषित सर्वभयातु निरक्षो कात्यायनी नमोस्तुते ज्वालाकरलत्युग्र सर्वसंहारकारीजो त्रिशूलभद्रकालीचा हरो भय नमोस्तुते नाशवितेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशोती घंटा रक्षमाता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्तमांसजा चंडिके शुभ देणे हो प्रणाम तुझा आमचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जैतीन विपत्ती त्यांना पदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधित्वा रणंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटबीला रूपा धरुणी बहुधात्ममूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रास विवेक ग्रंथा भेदादि वाक्यात तुझीच संता ममत्व करतेत महांधकारी तू चाळविशी भ्रमी वृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपुडाकु महाकजाग दाबानली सिंधुत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळसी तूच विश्व विश्वात्मिका धारसी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती व्हावे प्रसन्न परिपालने शत्रुहंते रक्षी सदा रिपु भयात अम्मा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पाद साथ शमवी जनापदाला पावाम्मा विनम्रांना देवी विश्वार्थी हरिणी त्रैलोक पूजनीय तू सर्वांची वरदान दे देवी वाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ नामाचे होतील दैत्य भीषण नंदगोप गृहीत मे शोधागर विजन्मुनी विंध्याचलात राहुनी बधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नामाचे दानव मज मारणे वदता दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्प वदत्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ती देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नामाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षे अनावृष्टी होईल जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनीजा सविती मुनी ते मद पाहिन शतनेत्राणे मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तने क्षताक्ष म्हणून मला तत्काळीचे मम देही शाक उत्पन्न होतील अवृष्टी तोवरीत लोकादितील प्राणदान दे शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्यावतारी मी नामे बधिन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्यात तेणे पाविन नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा बधिन राक्षसासमी भक्तीने नम्र होनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोक त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शटपद भृंग होनी त्या महादैत्याला होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील तेजन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भारत टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतर देवी महात्मे एकादशाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 12 ध्यान
कांती बीज जशी मृगेंद्र भना भासयती भीषण कन्या खडग धरुणी ढाल करती भावेचे सैवन हाती चक्र गदा धनुशरासी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैडव संवार महिषासुर घात जो शुंभ संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्ती नायकती माझे महात्म्याती उत्तम तयाशी पाप स्पर्शना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रुचने भय राहे भय राजा नडाकुचे आश्राग्नि जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचवे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविधोत्पादचे काम महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी समिधा नित्य माझे महात्म्याच्या स्थळी सरिधान तिथे माझे तिथे न जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठचे माझा ऐकता वाचता बरे भीती जाणो न जाणो तो कर भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सर्षसे म्हणे मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशती आपदा सर धनधान्य मिळे सुत संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्मा ऐकता माझे कथोत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचा ऐकता भय जात असे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंदरूप सर्वदा शांती कर्मत सर्व तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहाणे ग्रसता कोणा महात्मा ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्वविघ्नास शांतता दुःस्वप्न तीही सुस्वप्न होत असे पाठा असा बालग्रहाणे आक्रांत बालका शांती कारणे पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठमात्रित नाशती माझी सर्व महिमा माझे समीप देत असे पशुपुष्पार्घ धूपादि गंध दीपादि उत्तम विप्राणाम भजन भोम वैषयिक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा ऐकता तेची पुण्यारोग्य देत असे अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित युद्धचरितचे माझे नाशव दैत्य दुर्जना मनुष्य भय वैर्यांचे महात्मा ऐकता नसे तुम्ही सूत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्याबरी तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्वसहितकारक अरण्य प्रांती एकांती बनवा लागता बना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता बना सिंह व्याघ्रा गज राणी एतापाठी भयप्रद राजा कृत बदाधाडी अथवा बंद घालित वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवीचो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मतप्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये समर्था पडती दूर विघ्न मन महिमाशी ऋषिर्वाच बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांची तिथे गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगत विध्वंसते वधता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे बरी राजा भगवती अंबा असुने तिरुपती जगदारक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तिचे विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थित तुष्ट होनी वृद्धी विज्ञान दान दे भूपळा ती महाकली ब्रह्मांडे व्यापली असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समय साथ होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तिचं देवी समय सर्वात रक्षित अभ्युदयाच्या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भगा मागे अभावी तिचं लागत स्तुती करता पूजनी गंध धूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सदगती श्री अच्युत विरचितायां प्राकृत भारत टीकायां श्री मार्कंडी पुराणे श्रवणिकनंतर देवी महात्मे द्वादशाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरट वैश्यासी ध्यान ओम बाल सूर्याप्री कांती चतुर्भाऊ त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश पराभय ओम ऋषुर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी भूत विद्योतपती तिचे हाती विष्णुमाया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहितन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजया आराधकाश्री मोक्ष भोग स्वर्गात देत असे मार्कंडे वाच क्रौष्टिके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुनी तया सुव्रता सभाग्य ऋषिस करी वंदना ममत राज्यच्युतीने होता खिन्ना ती नृप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी पुजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पारी प्रथमते पुढे आहार बर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत आराधित नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी वाच राजा वैश्यचे तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सरसमी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडी वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत यह जन्मी शत्रुनाशगत राज्य मिळव म्हणे विरक्त वैश्यतो सुज्ञ ममत्वामीपणा नस निरासक्त करियसे नम्रत विज्ञान मागत देवी वाच राजालपतीनी आता राज्य लाभेरे दे तुझे शत्रु एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होश विवस्वाना बालक सावर्णिक म्हणून ख्यात होशील पृथ्वीशी भैष्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझा वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडे वाच ऐसे वर्दी झाले दोघाभिलाषित देवीने भक्ती सूत्रते करती ऐकून देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होनी
सावर्णी मुनी होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणी सावर्णी मुनी होईल. क्लीम ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भारत टीकां श्री मार्कंडी पुराणे सावर्णी मंत्र देवी महात्मे त्रयोदशाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. दंडरीपणित श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये कुलदेवीचं जे महत्त्व ते अनन्यसाधारण आहे. कुलदेवी ते त्याच्या उपासनेमुळे पुत्रसंतती, संपत्ती, शत्रुनाश, लग्न आणि निरनिळ्या बाधांचा नाश होतो. आणि म्हणून नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ जितके करताल तेवढं आपल्या पदरी पुण्य हे संपादन होते आणि आपल्याला सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्तता मिळते. आता आपण 1 ते 13 अध्याय वाचले. 1 ते 13 अध्याय जो आहे तो मूळ सप्तशतीचा ग्रंथ आहे. त्याच्या अगोदर आपण देवी कवच, अर्गला, किलक आणि रात्रीसूक्त म्हणालो. त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचले. परंतु आपल्याला समजा पुन्हा जर पाठ करायचा असेल त्याच दिवशी तर आपण पुन्हा देवी कवच, अर्गला, किलक आणि रात्रीसूक्त म्हणायची जरूर नाही. आपण पुन्हा 1 ते 13 पाठ करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला पाठ संपवायचा असेल त्यावेळेस ही 4 रहस्य जी आहेत पुढची ती म्हणावीत. म्हणजे तुमचा पाठ कंप्लीट झाला त्या दिवसाचा. नवरात्रामध्ये आपल्याला भरपूर वेळ असतो. त्या काळामध्ये आपण देवी कवच, अर्गला, किलक आणि रात्रीसूक्त म्हणून 1 ते 13 अध्याय वाचले. त्यानंतर तुमची काही कामं वगैरे केली. त्यानंतर दुपारी वेळ उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा 1 ते 13 अध्याय वाचू शकता. पुन्हा रात्री वेळ उपलब्ध झाला 1 ते 13 अध्याय वाचू शकता. आणि ज्यावेळेस रात्री आपण पाठ कंप्लीट करणार आहोत त्यावेळेस ही 4 रहस्य जर वाचली तर त्या दिवसाचा तुमचा जो काही कोठा आहे किंवा जे काही पाठ आहेत ते कंप्लीट झाले आहेत असं समजलं जातं. अशा पद्धतीने जर पाठ केला तर पुन्हा पुन्हा तुम्हाला रात्रीसूक्त किंवा ही बाकीची जी सूक्त किंवा हे पुढचं जे आहे ते म्हणायची जरूर नाही. म्हणून याचा मी इथे एक खुलासा केलेला आहे. आता आपण तंत्रोक्त देवी सूक्त आपण घेणार आहोत. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नम प्रकृती कल्याणिनी मे वंदितो तुला. नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांती नमो नमः. दुर्गा तु दुर्गंपारा तु सार सर्वकारिणी. ख्याती आणि तु कृष्णा धुमरेशी नित्यवंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामः. नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी विष्णुमाया रूपै वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राणांची निद्रा रूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी तुष्टी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा मध्ये भ्रांती रूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांच्या अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापुणी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे स्तविता स्तविती जिलासुर जेस सेवी पहिले सुरेश्वर. कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी. उदंड दैत्य ग्रासित अम्मासुरा प्रणामम्मा करीतो निरंतरा. विनम्र भावे स्मरता तिराधणी अम्मा नराहो विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. प्राधानिक रहस्य. ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टपछंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावयासी जपावे. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा.
सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवराहा मी नम स्वरूपराधा नामला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषे बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगत भाविक भक्त अन्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्यादृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पाणपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्या जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसे एक उत्तम गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिसी पतली दिसे खडग पात्र शिरढाल हाती घेती चतुर्भुजा कबंधार वक्षासी मुंडमाला तिच्या शिरी महालक्ष्मी स्ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा ठेवते तुझं मी नाव सांगते कर्मजे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधादृशा निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरंतगा ऐसी तुझी नाममाला कर्तव्य करिता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख जय जन बोलणी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरिणी चंद्रिका जशी अक्षमालांकुशधरा वीणा पुस्तक धारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्य ब्राह्मी कामधेनु वेदगर्भामतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे निर्मावे आपुल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से तया काली जी सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी विरंची नामदी नरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेविली जी का नामरूपे निवेदितो नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची आगुणे रुद्रशंकर स्थान कपर्दी त्रैलोचन त्रय विद्या कामधेनु ती स्त्री भाषा स्वरा सरस्वती गौर नारी श्यामल पुरुषाकरी जी नावे तया दोघांची सांगतो एक राजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी स्वगा शिवा ऐशाच्या तीन युवती झाल्या पुरुष तक्षणी गुजहे निणती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती त्रयी विद्या सरस्वती लक्ष्मी विदिशी दिली रुद्रावरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भीतसे गौरीस रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्तत्व पंचभूत समस्त हे स्थावरजंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मी स श्री विष्णूने पोषले सकला प्रती गौरी स महादेव सर्व संहारतो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्व सत्वमयीश्वरी निराकरती साकर नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्रमाले सुगुंफती एकच नाम घेऊनी तिचे स्तोत्र नव्हे पुरे श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैडमनाशार्थ ब्रह्मसूत्रची सेकरी दशवक्त्रा दशभुजा दशपादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दत्तदशन दाडाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्यकांती श्री प्राप्तस्थान तयाची हे खडगबाण गदा शूल चक्र शंख भूषंडी हे धनुष परिघम मुंड रक्तस्त्रावी धरितसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरतया आराधिता वश होई पूजकासी चराचर देवतांगातुनी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती महालक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेतस्तन मंडला रक्तकटे रक्तपादा नीलजंगा जयजी सुचित्र घना चित्राजी माल्याम्बर विभूषण चित्रणलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदश भुजा पूज्या ती सहस्त्र भुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्रगदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटा निपाशतो दंड ढाल पाणपात्र धनुष्यनी कमंडलू अलंकृत भुजायांनी बैसली कमलावरी सर्व देवमय ईशा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचो स्वामी होत असे गौरीचे जन्मली देही जी सत्विक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती शंख घंटा हलधनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा संवारी रणरंगीजी सुरपत्र हे ऐसे राजा तुझ निवेदिले पृथक उपासना आता त्रिमूर्तीची परिसे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठीपूजने महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्म सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश भुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजने पूजवा मृत्यू वामांगी अष्टशांती पूजने शुंभनाशिनीची देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सभी
9 शक्ती पूजा भाव ठेवणे. दक्षिणेस रुद्रपूजा, वामांगी श्री गणेशतो. तंत्रोक्त देवी सूक्ताने करावे लक्ष्मी पूजन. चरित्र स्तोत्र हे मंत्र ज्याचे त्यांनाच गावनी. पूजावे त्रैमूर्तीसी एका किंवा अनेकत्या. महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती. पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी. महिषांतक देवीसी पूजा तुझ जगत प्रभू. म्हणून पूजना योग्य चंडिका भक्त वत्सला. अर्घ्यादिकी अलंकारे गंध पुष्पादी अक्षता धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी. सात्विक नम्र होनी पूजा षोडश अर्पिती. कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके. वामंगी महिषासुरा भग्नमस्तक पूजने. दुर्गे छातुनी जोका दैत्य सद्गती पावला. दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने. धर्मधारित से विश्वा दिविज सिंह तो असे. पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे. मग मध्यम चरित्र तेव्हा वासवे हात जोडणी. प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ. पाठ समाप्त झालिया प्रदक्षिणा नमस्कृती. निरालस जगदंबा बंधावे हात जोडणी. सप्तशतीच हे श्लोक मंत्ररूप महागुणी. तिळघृतयुक्त खीर करावे हवनासवे. सप्तशती स्तोत्र उच्चारे हवना करा. नाम मंत्रोच्चारणे महालक्ष्मीस पूजने. मणेंद्रिया सर्वधावे वंदावे धात देवीसे. आपण भुलिनी जीवा भावे तद्रुप भक्तीने. असा भक्तीने पूजतो रुजतो परमेश्वरी. सद्भाग्यपूर्ण भोगोनी सौजतास देवीचे. दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी. पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी. म्हणून पूजी भूपाळ सर्व लोक महेश्वरी. शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल. ओम इति वैकृती रहस्य टीका प्रकृत भारत शिराचित विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. या पाठामध्ये आपण 27 दैत्य अभक्ष भावनी करती तामसी पूजा ही ओवी आपण म्हणायची नसते. कारण आपण म्हणजे आपण थोडक्यात मांसाहारी वगैरे पूजा करत नसल्यामुळे आपण ही ओवी गाळलेली हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. मूर्ती रहस्य ऋषी बोलिओम नंदा या नावाची नंद कन्यका. सविता पूजिता विश्व भक्तादीन होतसे. कणकोत्तम कांती ती सोनरी वस्त्र सुंदर. देवी स्वर्णलतिका कणकोत्तम भूषण. चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित. इंद्रा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मांबुजासना. जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला. आता स्वरूप वर्णीन ऐक निर्भरकारी जे. रक्तवस्त्रा रक्तवर्ण रक्त सर्वांग भूषण. रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशाति भीषण. रक्त तीक्ष्ण नखा रक्त दशन रक्तदंतिका. स्त्रीसी प्रियस्पती जैसा भक्ता सेवी तशीच ही. पृथ्वी परी विशालाती सुमेरु युगरस्तनी. लांबरुंद स्थूल मोठे आकार ते मनोहर. ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी. या स्तनपाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना. खडगपान पात्र हल हाती मुसळ जी धरी. प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगीश्वरी अशी. तिने व्यापिले सारे हे जगस्थावर जंगम. जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी. प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षदेवी तया प्रती. प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती तेजसी. शाकंबरी नीरवर्णा निलोत्पल विलोचना. गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी. कर्कश शिखरा ऐसी. गोलपुष्ट घनस्तनी. बाणपद्मधरी हाती धनुष्य मुठीसी असे. पुष्पपल्लव मूलादि फलशाकसे करी. क्षुधातृषा मृत्युभया हरती जय सुधारसे. शाकंबरी क्षताक्षिती म्हणती परमेश्वरी. विख्याद्रुप दुर्गेचे कांतिमान मनोहर. विशोका दुष्टदमनी शमनी दुरितापदा. उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती. शाकंबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन. अक्षय फल ते देई अन्नपानामृतं त्वरे. भीमादि नीलवर्णा दाडा दात चकागती. विशाल लोचना स्त्रीती गोल स्थूल पयोधरा. चंद्रहास खडगशीर डमरुपान पात्र घे. एकवीरा कालरात्री कामदाती प्रशंसित. तेज दुर्दर्शैसेजी भ्रामरी प्रशंसिती. चित्रणलेपणा देवी चित्राभरण भूषिता. चित्राभ्रमण पाणिती महामारी प्रशंसिती. ऐसा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा. जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची. तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे वृथा. आख्यान देवी मूर्तीचे अभिष्ट फलदायक. साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे. सप्तजन्मार्जित घोर ब्रह्महत्यादि पातके. सप्तशतीस पाठ मात्रे किल्मेश सर्वनाशती. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो. जयाने मूर्ती सर्व मनोवांछित भावना. प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी. म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी. मूर्ती रहस्य टीका प्रकृत भारत श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. सर्वांनी हात जोडायचे. दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र. अपराध सहस्त्रोजे होती हातून माझिया. मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी.
आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सदगती लाभते त्याला ब्रह्माजी देऊना शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्रा होगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कांतेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप ऐकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. हे पहा, ज्यावेळेस दुर्गा सप्तशती वाचन कंप्लीट होतं त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र घेण्याचा प्रघात आहे, म्हणून आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचत आहोत. शिववाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्रप्रभावेण चण्डीजाप शुभो भवेत् न कवचं नरगला स्तोत्रं किलकं न रहस्यकं न सूक्तं नापि ध्यानं च न नासो न च वार्चनं कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन सयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वश्यं स्तमनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धेत कुंजिका स्तोत्रमुत्तमं सिद्ध अथ मंत्राः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ओम ग्लौं हों क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हौं सं लं क्षं फट् स्वाहा इति मंत्राः. नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुम्भासुरघातिनी जागृतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुषु मे ऐङ्कारी सृष्टिरूपायै ह्रीङ्कारी प्रतिपादिका क्लीङ्कारी कामरूपिण्यै बीजरूपै नमस्तुते चामुण्डाचण्डघाती च यैकारी वरदायिनी बीच्चे चापैदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी धाम धीं धूम धुर्जटे पत्नी वां बीं वुं वागधीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शिं शुं मै शुभं कुरु हुं हुं हुंकारूपिण्यै जं 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 जम्बनादिनी भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्नै ते नमो नमः. अं कं चं टं तं पं यं शं बिं दुं ऐं बिं हं क्षं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा पां पिं पुं पार्वतीपूर्णा खां खिं खुं खेचरि तथा सां सिं सुं सप्तशती देव्या मंत्रसिद्धिं कुरुषु मे. इदं तु कुंजिका स्तोत्रं मंत्रजागर्ति हेतवे अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुंजिकया देवीभिनां सप्तशतीं पठेत् न तस्य जायते सिद्धिररण्ये रुदनं यथा. श्री रुद्रयामले गौरीतंत्रेषु पार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम्.